आधार सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं दिलीप भाऊ काळोखे तसेच सविताताई काळोखे यांच्या वतीनं अटल शक्ती पुरस्कार तसेच अटल साधना पुरस्कार घेण्यात आला। यामध्ये विविध क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, या सर्वांना पुरस्कार देखील देण्यात आले। त्यांच्या या कामगिरीचं कौतुक देखील करण्यात आलं। या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे देखील उपस्थित होते। यांच्या शुभ हस्ते सर्वांना पुरस्कार देण्यात आला। हा पुरस्कार सोहळा नक्की कसा पार पडला याविषयीची अधिक माहिती घेऊया। भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या कार्यातून त्याग, निष्ठा, समर्पण, नेतृत्व आणि कर्तृत्व हे गुण समाजाला दिले। आपण आजच्या तरुणांमध्ये हे विचार रुजवले तर निश्चितच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल। या संस्कारक्षम पिढीच्या जोरावरच आपण समृद्ध महाराष्ट्र घडवू शकतो, अशी भावना महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली। माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आधार सोशल फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे सामाजिक कार्यातील महत्त्वपूर्ण योगदानासाठी विविध व्यक्तिमत्वांना चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे झाला। प्रमुख वक्ते हरिभक्त परायण डॉक्टर चेतनानंदजी उर्फ पंकज महाराज गावडे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, आधार सोशल फाउंडेशनचे प्रमुख दिलीप काळोखे, सविताताई काळोखे यावेळी उपस्थित होते। डॉक्टर राहुल देशमुख यांना अटल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, तर ज्ञानेश्वर टाकळकर, अरविंदनाथ गोस्वामी, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे, आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रसाद खंडागळे, स्नेहल शिंदे साखरे, मारुती तुपे आदी विविध मान्यवरांना अटल साधना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं। चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, दिलीप काळोखे यांनी आपल्या कार्याच्या झपाट्यातून महत्त्वाचं सामाजिक कार्य निर्माण केलं आहे। त्यांच्या कार्याची समाजाला निश्चितच गरज आहे। अटल साधना आणि अटल शक्ती पुरस्काराच्या माध्यमातून ते केवळ पुरस्कार देत नाहीत, तर आजच्या तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार रुजवण्याचं महत्त्वाचं काम ते करत आहेत। अशाच तरुणांची आज समाजाला गरज आहे। पंकज महाराज गावडे म्हणाले, ज्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोन्याचा नांगर फिरवला, त्या पुण्याचं रूप आज विद्रूप झालं आहे। हे विद्रूप झालेले रूप बदलण्यासाठी आजच्या तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे। त्यासाठी तरुणांमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या गुणांची पायाभरणी आपण करणे गरजेचे आहे। धीरज घाटे म्हणाले, अटल आणि शक्ती या दोन शब्दांच्या माध्यमातून केवळ एक व्यक्तिमत्व उभे राहिले, तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक राष्ट्रपुरुष निर्माण झाला। अशा राष्ट्रपुरुषांचे विचार समाजामध्ये रुजवण्याचं महत्त्वाचं कार्य दिलीप काळोखे हे करत आहेत। त्यामुळे निश्चितच एक संस्कारक्षम पिढी घडणार आहे। दिलीप काळोखे म्हणाले, अटल साधना आणि अटल शक्ती या पुरस्काराच्या माध्यमातून श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवावेत, हा आमचा उद्देश आहे। अटल बिहारी वाजपेयी यांचे विचार तरुणांमध्ये रुजवले गेले तर निश्चितच एक संस्कारक्षम समाज निर्माण होऊ शकतो। डॉक्टर राहुल देशमुख म्हणाले, अंध व्यक्तींचं अंधत्व हे त्यांच्या समोरील अडचण नाही, तर डोळस समाजाचं मानसिक अंधत्व हे मुख्य अडथळा आहे। हा अडथळा दूर करण्यासाठी दिव्यांग व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे, तरच अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळू शकते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश तुकाराम शिंदे, पूरन हुडके, यश शिंदे, रवींद्र जावळकर, राहुल हंडे, विनोद गोराड, अनिल काळोखे, प्रसाद जोशी, यशोधन आखाडे, किरण जगदाळे, शिवराज काळोखे, शर्वरी काळोखे, सचिन शुक्ल, कृष्णा जाधव, परशुराम जोशी, गणेश येनपुरे, संजय चिवलकर, दीपक शर्मा, पप्पू चरवड यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक घाटे, नितीन महाबळेश्वरकर यांनी केले। माझे सहकारी मित्र विनायक अप्पांनी सांगितलं की गेले 3 वर्ष आपण हा पुरस्कार देतोय। पहिला पुरस्कार आदरणीय या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते पण हा पुरस्कार दिला। मागील पुरस्कार आदरणीय चंद्रकांत दादा पाटलांच्या हस्ते दिला आणि या वर्षीचा पुरस्कार देत असताना पंकज महाराज आम्हाला 3 वेळा कसरत करावी लागली। मी त्या फार सविस्तर गोष्टी जाणार नाही। 28 डिसेंबरला कार्यक्रम होता, त्याची वस्तुस्थिती आप्पांनी सांगितली, परंतु
संतांच्या सानिध्यात गेलं तर काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे हा आजचा कार्यक्रम आहे. याविषयी फार बोलणार नाही, परंतु पुढचा वेळ कमी आहे. या ठिकाणी श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं हा पुरस्कार देत असताना अटलजींविषयी आम्हा सर्व कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत नितांत असा आदर अटलजींच्या विषयी आहे. 2 खासदारांवरनं 303 खासदारांपर्यंत पक्ष वाढत असताना त्याग सर्वपण बलिदान देणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावर हा पक्ष उभा राहत असताना श्रद्धेय अटलजींसारखं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीला लाभलं आणि श्रद्धेय अटलजींच्या सरकार या राष्ट्रामध्ये कार्यरत असताना दुर्दैवानं एकमतानं श्रद्धेय अटलजींचं सरकार या देशामध्ये पडलं आणि विरोधकांनी त्या काळामध्ये काय केलं याच्याविषयी फारसं जाणार नाही, परंतु भारतीय जनता पार्टीची स्थापना होत असताना ज्या सिद्धांतावर ज्या तत्वावर भारतीय जनता पार्टी काम करत आहे त्या तत्वाच्या अनुषंगानं आजही या देशाचे कणखर नेतृत्व करणारे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थानं देश सुरक्षित आहे असं माझ्यासारख्याला वाटतं. कारण हे बोलणं ही वस्तुस्थिती आहे आणि या भारत देशाचं विश्वगुरु होण्याचं सामर्थ्यवान नेतृत्व आदरणीय मोदी साहेब करत असताना 303 वरनं काही समाज विघातक शक्ती एकवटल्या गेल्या आणि त्या समाज विघात शक्तींना आंतरराष्ट्रीय पातळीवर ताकद दिल्यानंतर आम्ही 240 वर आलो, पण आम्ही हरलो नाही. या देशामध्ये पहिल्यांदा असा इतिहास घडला की तिसऱ्यांदा जनतेतनं निवडून आलेला माणूस या देशाचा पंतप्रधान झाला. ही तुम्हा आम्हाच्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे. आणि या सर्व गोष्टीतनं नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा मी संदर्भ देईल की या समाज विघातक शक्ती जर जागेवर ठेचायच्या असतील त्यांचा धोका आपल्याला लक्षात आलेला असताना मी या ठिकाणी धाडसानं विधान करेल की या स्टेजवर उपस्थित असलेल्या सर्व सज्जन शक्ती, स्टेजच्या समोर उपस्थित असलेल्या सर्व सज्जन शक्ती, स्टेजच्या बाहेर उपस्थित असलेल्या सर्व सज्जन शक्ती, या मतदारसंघातील सज्जन शक्ती असो, त्या शहरातली असो, या तालुक्यातील असो, जिल्ह्यातील असो, या राज्यातील असो किंवा या राष्ट्रातील किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व सज्जन शक्ती एकवटल्या गेल्या आणि या सज्जन शक्तीला संत महात्मा यांचा स्पर्श होता. त्यामध्ये अनेक संत महात्मे होते आणि त्यामध्ये आमच्या आदरणीय पंकज महाराज गावडे सारखे संत महात्मे होते की या संत महात्म्यांच्या स्पर्शानं त्याच्यामध्ये जो काही आपल्याला महाराष्ट्र राज्याचा निकाल लागलेला दिसला तो यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी मी फार काही बोलणार नाही. अटल शक्ती पुरस्कार देत असताना या ठिकाणी माझ्या सर्व सहकाऱ्यांचं त्याच्यामध्ये सहकार्य आहे. 3 वेळा पुरस्कार देण्याचा कार्यक्रम लांबत गेला, परंतु हा आजचा कार्यक्रम यशस्वी होत असताना 28 डिसेंबरचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही श्रीमंत योगी फार्म हाऊसला गेलो होतो. त्या ठिकाणी आदरणीय पंकज महाराज उपस्थित होते. पंकज महाराजांना आम्ही विनंती केली की पंकज महाराज 28 डिसेंबरला असा असा कार्यक्रम आहे. पंकज महाराजांनी सांगितले की तारीख बदलली तर मी नक्की येईल, परंतु आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की आजचा कार्यक्रम पंकज महाराजांच्या उपस्थितीतच होण्याचा हा मोठा संकल्प एका ईश्वरीय शक्तीने आखलेला होता आणि त्याची फलनिष्पत्ती म्हणजे आज या ठिकाणी हा होत असलेला कार्यक्रम आहे. या ठिकाणी आदरणीय पंकज महाराज, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने माझ्या मित्र परिवारांच्या वतीनं मी आपला मनोपूर्वक आभारी आहे. या ठिकाणी माझं छोटस मनोगत या ठिकाणी मी थांबवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. या ठिकाणी आधार सोशल फाउंडेशन करता आणि या फाउंडेशन मध्ये दिलीप काळोखे पाटील आणि सविता काळोखे पाटील यांचं मी
खरंच आभार मानतो की त्यांनी मला अशा पवित्र कार्यक्रमाला या ठिकाणी पाचारण केलं, बोलवलं आहे. तर पवित्र एवढ्या करता की हा जो पुरस्कार आहे गावडे महाराजजी, आपण सांगितल्याप्रमाणे पवित्र व्यक्तिमत्व भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाला पावित्र्य आलाय. आणि या ठिकाणी गावडे महाराज या कार्यक्रमाला असल्यामुळे अजूनच त्या ठिकाणी पवित्रता या कार्यक्रमाला आली आहे. खर तर पुरस्काराला तिसरं वर्ष आहे. तिसऱ्या वर्षाला हा पुरस्कार होतोय. यापूर्वी 2 पुरस्कार झाले आहेत आणि मी आधीच सांगितलं की या पुरस्काराला जगद्गुरु कृपांकित आणि खरंच सरस्वती विराजमान आहे त्यांच्या जिभेवर, असे डॉक्टर चेतनानंद महाराज प्रमुख वक्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या वाणीतनं जे निघू शकतं ते आमच्या वाणीतनं कधीच निघू शकत नाही. त्यामुळं ते पूर्ण वेळ तुकोबाराया करता, संत ज्ञानेश्वरा करता आपलं जीवन त्यांनी समर्पित केलं आहे, समाजाकरता समर्पित केलं आहे. हे राष्ट्र टिकलं पाहिजे, समाज टिकलं पाहिजे, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपला महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र झाला पाहिजे. विकसित देशाचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला, विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला, पण विकसित महाराष्ट्र हे संस्कार संस्कृतीने झालं पाहिजे याचा संकल्प गावडे महाराजांनी केला आहे. त्यामुळं खर तर ते वक्ते या ठिकाणी आहेत, त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही. खर तर मी आधीच सांगितलं की दीपक काळोखे आणि आमच्या सविताताई काळोखे यांना त्यांचं अभिनंदन एवढ्याकरता करतो की सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्वाला आपण हे पुरस्कार देतोय. आणि अटल शक्ती पुरस्कार हा आणि अटल साधना पुरस्कार हा जो 7 आमच्या मान्यवरांना देण्यात आला आहे किंवा येणार आहे, आणि हे देत असताना ज्या पद्धतीची निवड त्यांनी केली आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रात कार्य केल्यानंतर या पुरस्काराचे मानकरी कोण होऊ शकतात याचा एक जेव्हा आपण आलेख तयार करतो, त्या आलेखामध्ये प्रचंड विचार करून हा पुरस्कार द्यावा लागतो, कारण तो अटलच्या नावाने आहे आणि आपल्या सर्वांना बोलून द्यायचा आहे. त्यामुळं त्यांनी केलेली निवड खर तर आपल्याकरता अत्यंत आनंदाची आहे, ती ऊर्जा देणारी आहे. खर तर दिलीप काळोखे हे अत्यंत उत्कृष्ट नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं आणि प्रचंड कामाचा झपाटा. मला तर कधी कधी एक नगरसेवक एखाद्या आमदारांनी किंवा खासदारांनी एवढं काम केलेलं मी बघितलं आहे, पण एखाद्या नगरसेवकाने या पद्धतीची संकल्पना करावी, ती मांडावी, त्यातनं पुरस्कार निर्माण करावे, त्यानंतर पुरस्काराची निवड व्हावी, पुरस्कारासाठी निवड होताना त्या उंचीचे पुरस्कार असावे, याकरता इतकं मोठं कार्य हे खरं तर दिलीप काळोखे आणि आमच्या वहिनी केलं आहे. आणि ही स्थापना याकरता केली गेली आहे आधार फाउंडेशनची. त्या आधार फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं हे कार्यक्रम केले आहे, तर मला असं वाटतं की एक चांगली सामाजिक बांधिलकी जपल्या गेली आहे. खरं तर या वर्षीचा पुरस्कार हे डॉक्टर राहुल देशमुख यांना देण्यात येतोय आणि या पुरस्कार देताना मला अभिमान आहे की दृष्टी असणे संपूर्ण जग बघू शकतो. जगामध्ये उंच भरारी घेऊन घरी वापस येता येतं, पण दृष्टी नाही अशा डॉक्टर राहुल देशमुखांनी संपूर्ण जगाची, संपूर्ण देशाची, महाराष्ट्राची आणि आपल्या रचनेतनं स्वतःला मजबूत करण्याची ज्या पद्धतीने संकल्पना मांडली, तसं जीवन त्यांनी आपलं जगलं. खर तर सामान्य शेतकरी कुटुंब आहे, अलौकिक बुद्धी आहे आणि 12वीतल्या गुणवत्ता आधी त्यांनी स्थान पटकवलं असताना, मेरिटमध्ये स्थान पटकवलं असताना खर तर अशा व्यक्तिमत्व निवडला गेलं ज्या व्यक्तिमत्वानी कधी काळात त्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळाला. मी जेव्हा थोडं वाचलं त्यांच्याबद्दल, म्हणजे हॉस्टेलला प्रवेश मिळू शकत नाही, आर्थिक स्थिती खराब आहे, अशाही परिस्थितीमध्ये जिद्द आपली कशी असावी, आपल्यासारखी जिद्द आपण समजू शकतो. आपले नेत्र आपल्या जवळ आहे, आपले डोळे आपल्या जवळ आहे, आपण कुठेही भरारी घेऊ शकतो. पण नेत्रहीन असलेलं व्यक्तिमत्व या पद्धतीने जिद्द तयार करतं, मनाशी खुणगाट बांधतं
आणि खुणगाट बांधून आपल्या जीवनाची रचना करतं, आपलं जीवन जगण्याकरता एक मार्ग काढतं. अत्यंत प्रेरणादायी जीवन त्यांनी जगण्याचा प्रयत्न केला. आणि खरं तर या ठिकाणी त्यांनी मग डायरेक्टर पद मिळालं, डॉक्टरेट मिळालं, नंतर बँकेच्या माध्यमातून अनेक लोकांना नोकऱ्या देण्याच्या माध्यमातून खरं तर 40हून अधिक लोकांना, दृष्टीहीन लोकांना त्यांनी सांभाळण्याचं आणि नोकरी देण्याचं काम केलं. मोठा आलेख आहे डॉक्टर देशमुखाचा. आणि खरं तर असा पुरस्कार, जो पुरस्कार त्यांना जातो आहे, तो खरं तर अटलजीच्या नावाला शोभणारा पुरस्कार खऱ्या अर्थाने डॉक्टर राहुल देशमुखांना मिळतो आहे. हे आपल्याकरता खरं तर आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून स्वतःच्या मर्यादेची मात आहे, स्वतःच्या मर्यादा आहेत दृष्टी नसल्यावर. आणि या सर्व मर्यादेला मात करून अमर्याद काम डॉक्टर राहुल देशमुखांनी केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्यामध्ये सेवाभाव आहे. आणि त्यांच्या अंगी जो खरं ते आम्ही बघतोय, आल्यावर माझ्या तर पहिल्यांदाच ओळख झाली, पण जेव्हा त्यांनी माझ्या हातात हात दिला तेव्हा जी ऊर्जा त्याच्या हातात आहे, खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रेरणा घेण्यासाठी असं व्यक्तिमत्व निवडलं गेलं. तुम्हा आपल्या सर्वांना एक, हा कार्यक्रम फार अर्धा एक तासाचा असेल, पण आपल्याला इथून जाताना किती शिकता येईल, आपल्या जीवनात काही संकल्प करता येतील का? डॉक्टर राहुल देशमुखांनी आपल्या जीवनात जे संकल्प केले ते पूर्ण केले. त्यांनी समाजाला काहीतरी देणं दिलं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला काही आपल्या जीवनावर कर्ज आहे हे समजून आपलं जीवन जगलं. मी स्वतःच्या परिवाराकरता, स्वतःच्या मुलाबाळाकरताच नाही, तर मी समाजाकरता आहे असं जीवन त्यांनी जगलं. आणि असं जीवन जगत असताना अशा व्यक्तिमत्वाचा पुरस्कार हा समाजाला ऊर्जा देणारा पुरस्कार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी त्यांना, डॉक्टर राहुल देशमुखांना नमन करतो, त्यांच्या जीवन कार्याला नमन करतो. पुढचं जीवन अत्यंत सुखमय जाईल, कारण समाजाच्या शेवटच्या माणसाचं जेव्हा कल्याण आपण करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला एक गुण वाढवून देतात. त्यांनी इतका मोठा समाजाकरता केलाय. आपल्या शेवटी छोटं जरी कार्य असेल तर ते राष्ट्राकरता आहे, महाराष्ट्राकरता आहे. आणि जो व्यक्ती राष्ट्राकरता, महाराष्ट्राकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीकरता, देव देश धर्माकरता काम करतो, त्या व्यक्तीला त्यांच्या जीवनातले गुण वाढत जातात. आणि माझी आई जगदंबेला प्रार्थना आहे, विठुरायाला प्रार्थना आहे की डॉक्टर राहुल देशमुखांना उदंड आयुष्य मिळू दे, त्यांचं जीवन मंगलमय राहू दे, त्यांच्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मंगलमय राहतील अशी परमेश्वराला प्रार्थना करतो. खरं तर मी एवढंच सांगेल की काळोखे पाटील यांनी ज्या पुरस्काराला अटलजीचं नाव दिलं आहे, सध्या अटलजीचं, हा पुरस्काराला अनन्य साधारण महत्व आहे. पुरस्कार किती मोठा महत्वाचा नाही आहे, त्या नावाला साधारण महत्व आहे. आणि म्हणून कारण शेवटी अटलजीचं नाव दिलंय, ज्या पद्धतीने अटलजींनी त्याग, समर्पण, तपश्चर्या, कर्तृत्व आणि त्यातून घडणारं नेतृत्व असा गुणाचा संगम ज्या अटलजीमध्ये होता, त्यांच्या रक्तामध्ये होता, अशा अटलजीचं नाव त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या पुरस्काराला दिलाय काळोखे पाटलांनी. खरं तर आपल्या सर्वांकरता अभिमानाची गोष्ट आहे. खरं तर अटलजी बद्दल माननीय गावडे साहेबांनी एवढंच सांगितलंय, देशभक्ती, राष्ट्रभक्ती कशी असावी ती अटलजींनी विचार केली असावी, अटलजींनी अनुभवलेली असावी. अटलजींनी आपल्या जीवनात त्यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रभक्तीची अनेक उदाहरणं अटलजीच्या जीवनामध्ये आहेत. खरं तर आपण सर्व त्याचे पायिक आहोत. मी एवढंच सांगेल की आज खरं तर नरेश माऊली टाकळकर मोठा या ठिकाणी विचार आहे, ते 98 वर्षाचे आणि सर्वच या ठिकाणी मान्यवर आहे. मी एवढंच सांगेल, जास्त वेळ न घेता, खरं तर आज अटलजीच्या 4 ओळी त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडल्या पाहिजे. आणि अटलजीच्या नावाने पुरस्कार आहे आणि अटलजीने आपल्या सर्वांना जीवन कसं जगावं याची प्रेरणा दिली आहे. तशीच प्रेरणा डॉक्टर राहुल देशमुखांनी दिली आहे. जीवन कसं जगावं, डॉक्टर राहुल देशमुखांनी दिलेल्या आदर्शाप्रमाणे जगावं, अटलजी सारखं जीवन जगावं. की अशा व्यक्तिमत्वाच्या जीवनातली टाचणीभर जर सुद्धा आपण घेतली ना, जे अटलजीचं जीवन कार्य एवढं मोठं आहे, त्यांच्या जीवनातली टाचणीभर सुद्धा आपण घेतलं. आता पंकज महाराज गावडेचं जीवन जे आहे बघा, किती आदर्श जीवन आहे. आपण या डोळ्याने या तेही बघतोय ना, आपलं एवढं मोठं समर्पण आपण देऊ शकत नाही या वयात. त्यांचं 70-75 वर्ष वय नाही आहे, या वयात त्यांनी सर्व समर्पण करून टाकलं. आपली मालमत्ता सहित रोज येणारी, त्यांच्याकडे येणारी जी काही देणगी आहे ती समर्पित करून टाकली. अशा व्यक्तिमत्वाचा आदर्श आपण घेतला पाहिजे, मी घेतला पाहिजे, स्वतंत्र मी घेतला पाहिजे, मग आपण सर्वांनी घेतला पाहिजे. डॉक्टर राहुल देशमुखाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. या ठिकाणी ज्या व्यक्तिमत्वाला खरं तर पुरस्कार मिळतात त्यांचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे.
त्यांच्या जीवनावर आम्ही तरी एक कार्य केलं पाहिजे. आम्ही तुम्हाला सर्व आश्वस्त करतो या सभागृहातले की तुमच्या जीवनातनं टाचणीभर तरी आम्ही घेऊ आणि आमचं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करू, समाजाला पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कारण तुमचं सर्वांचं जीवन आमच्याकरता शिकण्यालायक आहे आणि तुमच्या सर्वांच्या जीवनातनं काही ना काही आम्ही आदर्श घेऊ आणि समाजाकरता, समाजाच्या शेवटच्या व्यक्तिमत्वाकरता काही ना काही चांगलं करण्याचा निश्चित प्रयत्न करू. एवढंच वचन आम्ही तुम्हाला देतो, कारण त्याच्याशिवाय हा पुरस्कार पूर्ण होत नाही. हा पुरस्कार तुम्हाला द्यायचा नाही, त्यातून आम्हाला काही शिकायचं आहे. त्यामुळे या पुरस्काराचं महत्व काळोखे पाटील आहे. तुम्ही जे व्यक्तिमत्व निवडलंय त्यातनं आम्हाला ऊर्जा घ्यायची, आम्हाला आमच्या जीवनात पुढे काम करायचं आहे. आणि या सर्वांचं जीवन जेव्हा मी थोडं चालत मुंबईवरनं आलो तेव्हा खूप ऊर्जामय काम त्यांनी केलं आपल्या जीवनामध्ये. इतकं ऊर्जामय काम केलं की या जीवनात पुरेल एवढं मोठं ऊर्जामय काम त्यांनी केलं, पंकज गावडे महाराज सहित सर्वांनी. त्यामुळे धीरज घाटे आपण दोघे जण शिकू यांच्याकडनं आणि काहीतरी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. खर तर अटलजीने एवढंच म्हटलंय, टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी. अटलजीनंच म्हटलं, टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी, अंतर की चिर व्यथा पलकों पर ठिठकी, अंतर की चिर व्यथा पलकों पर ठिठकी, हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, काल के कपाल पे लिखता मिटाता हूँ, गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ. अटलजीने आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे. खर तर मी या ठिकाणी आपण सर्वजण प्रेरणा घेऊया. आयुष्यात किती अडचणी आल्या तरी आपण चांगलं जीवन जगूया. संकट किती आली तर ती न डगमगता आपण सर्व त्या संकल्पाला, त्या व्रत पूर्ण करूया, संकल्पाचे व्रत पूर्ण करूया आणि पुढच्या पिढीला, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीकडे हा जो आपला वारसा आहे, हे जे आपला कामाचा वसा आहे, तो आपण पुढे नेऊया. खर तर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मी काळोखे पाटलाचं खूप खूप आभार मानतो. हा सुद्धा आशीर्वाद आजच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. स्नेहल दीदी इथे होती, मी पाहिलं तिला. कुठे स्नेहल शिंदे साखरे गेली का? ती आहे आदिती, उभी राहा जरा. इथे बसलेल्या प्रत्येक आई बापाला असं वाटलं पाहिजे माझी मुलगी स्नेहल सारखी असावी. आणि सागर कोण आहे? मिस्टर. आता पहा, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये लग्न किती टिकतात हा मोठा अवघड प्रश्न आहे. इथे सागर नावाचा तिचा असणारा नवरा तिला रोज 25 किलोमीटर लांब सरावाला आजही घेऊन जातोय सायकलिंगसाठी. म्हणजे पण ही सायकलला गेल्यावर सागरा प्राण तळमळला असं नाही ना म्हणत आहे. कुमार स्पर्धेमध्ये खेळलेली आहे. चायना येथे 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेचं तिने प्रतिनिधित्व केलं. महाराष्ट्राच्या तमाम युवतींसाठी तो असाच आदर्श कायम ठेवावा म्हणून हा पुरस्कार तुला मिळतोय. आमचे आबा आहे तिथे, आबा तुपे, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान 14 वर्ष वृद्धाश्रम चालवतात. मी एका वृद्धाश्रमाच्या उद्घाटनाला गेलो आणि भाषण करताना मी म्हणालो की मी या कार्यक्रमाला जरूर आलोय, पण मला असं वाटतं हा वृद्धाश्रम लवकर बंद पडावा. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आणि तुकोबा, विठोबा, शिवबाचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या लेकरांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकावं, ते वाढावे. म्हणून आबा मी तुम्हाला एक सांगेन, तुम्ही सांभाळा, गरज आहे ती. पण मी खरं सांगू, माझ्या मनामध्ये असं आहे की महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम शिल्लक राहू नये इतकी आम्ही माणसं उंच व्हावी. आपण 100 गायींना सुद्धा सांभाळताय, 350 गायींचं संवर्धन आपण करताय, 1000 पेक्षा निराधारांचं संगोपन करताय, 104 निराधार मुलं सांभाळताय, 14 वर्ष शेकडो वृद्धांचं संगोपन केलंय आणि 15 पेक्षा जास्त वृद्ध निराधार आहेत त्यांचं संगोपन केलंय. एकदा आपल्या आबांसाठी जोरदार आपण टाळा वाजवला पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी अरविंदनाथजी महाराज आहेत, ते समर्थांचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. दासबोधांचं जन्मस्थान आपल्याला समजावून सांगितलं. हिंदुस्थान मधला पहिला राजमान्य गणेशोत्सव, सरनौबत शेलार मामांचं जन्मगाव, कुलदेव समाधी, शस्त्रास्त्रे, नरवीर तानाजी मालुसरे, हा सगळा इतिहास पुढे आणण्याचं काम आणि महाराष्ट्रातील समर्थांचा स्वतंत्र पालखी रथ सोहळा शिवतरगड ते पंढरपूर आषाढी आणि कार्तिकीला सुरू करणाऱ्या आमच्या महाराजांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दुसरे डॉक्टर प्रसाद खंडागरे, MSc रसायनशास्त्र, PhD रसायनशास्त्र, हेंकेल संशोधन व्यवस्थापन, भारत, मध्य पूर्व देश, आफ्रिका, युरोप,
एनसी केमिकल कंपनीमध्ये प्लांट हेड 300 कोटीची त्यातील उलाढाल आहे. पर्यावरण आरोग्यावर काम आहे. 86 पेक्षा जास्त ऑडिट आहे. जगातील 23 देशांमध्ये कंपन्या कामासाठी भेट दिलेले देश 14 आहेत. तुमचं आणि डॉक्टर साहेब माझं सारखंच आहे. मी पण कॉर्पोरेट मध्ये असताना 14 देशांमध्ये जाऊन आलो. तुम्ही 14 देशांमध्ये आहात. आणि टाटा नॅनो मध्ये आपण लॉकॅटिट मध्ये इंजिनियर चिलिंग म्हणून सिलिंग चिकट म्हणून त्या ठिकाणी काम केले. उपग्रहामध्ये काम केले. देशी गायच्या उत्पादनावर काम करताय. मल्हारी विजय, मल्हारी लीलामृत, मी मल्हारी सप्तशती तर रविवारी वाचतो. आणि त्या मल्हारी देवावर काम करणारे खंडागय नावाचं व्यक्तिमत्व आज प्रसाद घेऊन जेजुरीचा आपल्याला आलंय. तुमचंही मनापासून स्वागत करतो. दुसरे पुरस्कारार्थी वय वर्ष 97. 1927 वारकरी कुटुंबात जन्म आहे. 1946 पासून मुंबईमध्ये कांदा बटाट्याच्या गाळ्यावर दिवाणजीचं काम आहे. 61 ते 2000 सलग 50 वर्ष आळंदी ते पंढरपूर वारी आहे. पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 35 वर्ष साथ संगत आहे. 1980 मध्ये परदेशात दुबई, अबुधाबी, मस्तकत, बहरीन, शारजा. 87 मध्ये अमेरिका, इंडोनेशिया, जकार्ता इथे भारतरत्न स्वर भास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या संतवाणी कार्यक्रमात साथ दिलेली आहे. संगीत तीर्थक्षक रामचंद्रन श्रीनिवासन खळे, राम कदम फडके यांच्या बरोबर साथ दिलेली आहे. ब्रह्मानंद पुरस्कार मिळालेला आहे. टाळ मार्तंड पुरस्कार मिळालेला आहे. आणि आजही पुण्याचं भूषण, पुण्यात असं म्हटलं जातं 2 गोष्टी प्रसिद्ध आहे, खाणे आणि दुसरं गाणे. तर ते सवाई गंधर्वमध्ये आजही वयाच्या 97व्या वर्षी देखील ते उपस्थित असतात, साथ देतात. त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. दुसरे परशुराम कमलाकर उर्फ पक जोशी, वय वर्ष 95. विलासराव देशमुखांनी ज्यांना बोलून घेतलं आणि मुंबईमध्ये बोलून दस्तऐवजांचं वाचन करून घेतलं. एकदा हे आजारी आहेत म्हणून विलासरावांना काही दस्तावेज समजावून घ्यायचे होते म्हणून विलासरावांनी ते दस्तावेज त्यांच्या घरी पाठवले आणि कॉलवर ते ऐकून घेतले, समजावून घेतले. आणि महाराष्ट्राच्या चित्पावन संघाचे ते उपाध्यक्ष आहेत. हे सगळं सांभाळताना तबला वादनात देखील त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणून आपण त्यांच्यासाठीही जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. वय वर्ष 95 आहे आणि 95व्या वयात देखील मला जर असं तुमच्यासारखं जगणं मिळालं तर मी देश हादरून टाकेल. 95 आणि 97 खूप छान. दुसरा आहेत आचार्य शाहीर हेमंतराज पुरुषोत्तम मावळे. 1982 पासून शाहिरी क्षेत्रात आहेत. MA स्वतः आहेत, DJ CCD आहेत. महाराष्ट्रात देशभरात पोवाड्याचे सादरीकरण करतात. शिवाजी महाराजांचा पोवाडा, कारगिलचा रणसंग्राम, विविध 20 प्रकारच्या पोवाड्यांवर पद्यरचना आहे. 20 प्रकारचं साहित्य, 21 प्रकारचे सक्रिय सहभाग आहेत. 4 संस्थांमध्ये अध्यक्ष सदस्य म्हणून राहिले आणि लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार पुणे महानगरपालिकेचा प्राप्त असणारे आचार्य शाहीर हेमंतराजे पुरुषोत्तम मावळे आपलाही आम्हाला अभिमान आहे. आणि माझे मामा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत. प्रकाश मामांचं नाव आता शेवटच्या 150 पर्यंत पद्मविभूषणला होतं. 150तनं पुढे गेलं. आपण सगळ्यांनी साथ दिली तर पुढचे पद्मविभूषण ते नक्की होतील. आचार्य आपण हा दुसरा शेवटचा मी परिचय. आता हा परिचय मी का करून देतो याच्या मागे माझं लॉजिक आहे. मी तुम्हाला सांगितलं मी ट्रेनर आहे टाइम मॅनेजमेंटचा. बावनकुळे साहेब आल्यानंतर आपण पुरस्कार देताना पुरस्कारार्थींची माहिती वाचायची गरज नाही. आले की सदैव पुरस्कार. त्याच्यामुळे आणि इतकं डिटेलिंग रिडिंग तिथे झालं नसतं म्हणून मी नोट केलं आणि बसल्या बसल्या लक्षात आलं की हे पुरस्कारार्थी आजचे देव आहेत. कारण ही माणसं जर पुढे आली तर या माणसांच्या माध्यमातून एक इतिहास पुढे येतो आणि तो जर चुकला तर ते पातक आपल्याकडनं घडू नये. त्यात आज मौनी आमोस आहे, पुण्य करावं म्हणून मी हे सगळं पुण्य करतोय. एक चारुदत्त गोविंद स्वामी आफळे हा एक पुरस्कार आहे. आफळे घराण्याची कीर्तनाची 400 वर्षांची परंपरा आहे. निष्ठेने ते पार पडतायत. कीर्तनाच्या क्षेत्रात बुवांचे नाव एक मोठं नाव आहे. मध्ये देवेंद्रजी आले होते आणि मी त्यांना विनंती केली की माझं प्रस्ताव नाही आणि देवेंद्रजींपुढे स्वामी गोविंदगिरीजी, भास्करगिरीजी महाराज आणि मी आम्ही तिघेच बोलणार आहोत. राम शिंदेजी नाही, पंकजाताईंनी. पण माझी इच्छा आहे की आलेल्यांना तुम्ही संबोधित करावं. माझं बुवांनी ऐकलं आणि खूप सुंदर पद्धतीने बुवांनी त्या ठिकाणी संबोधित केलं. मी ताईंना म्हणालो, ताई पण इथे होत्या त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला. तुम्हालाही ते युट्यूबवर जर गेला डॉक्टर चेतनानंद महाराज तो कार्यक्रम पाहायला मिळेल. तर ह्याही संगीत नाट्यामध्ये त्यांचं योगदान आहे. संगीत शाकुंतलसह विविध गाजलेल्या 14 नाटकांमध्ये भूमिका केलेल्या आहे. दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये सहभाग आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट, समर्थ सेवा पुरस्कार अशा अनेक पुरस्कार प्राप्त
आणि संगीत नाटक कला अकादमीच्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून 2018 ते 22 काम केलं. आजही महाराष्ट्र राज्याच्या पंढरपूर देवस्थान सल्लागार समितीवर कार्यरत आहेत. संस्कार भारतीमध्ये कार्यरत आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा 2023 महाराष्ट्र राज्य यांच्या समितीवरही ते कार्यरत आहेत. असे आदरणीय चारुदत्त सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. दुसरा दिलीप भाऊंचा आग्रह होता की मुरली अण्णा यायला हवे. सकाळी आमचा फोन झाला, एअरपोर्टवर ते निघाले होते. मोनिका वहिनी ते धीरज भाऊंनाही त्याची कल्पना आहे आणि अमित भाईंचा फोन आला की दिल्लीमध्ये जे काही चालू आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडे काही जबाबदारी आहे. म्हणून एअरपोर्टवरनं मोनिका वहिनी पुढे आल्या आणि अण्णा पुन्हा त्या कार्यक्रमात आहेत. आज काल त्यांच्याकडे ज्या मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या तिथे अमित भाईंचा रोड शो होता. अण्णांनी सांगितलं की दिलीप भाऊंच्या कार्यक्रमाला धीरज भाऊंना सांगा माझ्या शुभेच्छा द्यायला. तर अण्णांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. पुण्याचं एक देखणं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विशेष सन्मान आहे एका रिक्षा चालक राजेशी रायकर. 8.5 तोळे दागिने असलेली बॅग महिलेला परत केली आणि सकाळने त्याचे आज नोंद घेतलेली आहे. तर त्यांनी आपण पुरस्कार देणार आहोत. दुसरा पुरस्कार इथे आहे विद्याताई वेळांबे गीता फाउंडेशन. गीता फाउंडेशन म्हणजे ताई आपला स्वामी गोविंद गिरीजी, अच्छा मिरजचे. तर गीताताईंचा इथे विशेष सन्मान आहे. सनातन हिंदू धर्माचा प्रचार प्रसार आणि विष्णू सहस्त्रनामाचं या ठिकाणी ते काम करतायत ते म्हणणार आहे. तर आज या सगळ्या पुरस्कारांमध्ये गोड व्यक्तिमत्व आपल्या समोर बसलेलं आहे. आपल्याला माहित नाही त्यांचे डीपनेस किती आहे. ज्यावेळी ऊर्जा मंत्रालय एक वेगळा विचार करत होतं की संपूर्ण महाराष्ट्राला विशेषतः शेतकऱ्यांना आपल्याला लोड शेडिंग मधनं बाजूला करावं लागेल. प्रचंड लोड शेडिंग होतं. त्या कामामध्ये नागपूर विभागामध्ये उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करताना कोट्यवधी रुपयाची लाच समोर येत होती. पण त्याला नाकारून मला माझ्या ऊर्जा क्षेत्रामध्ये चांगलं काम करता कसं येईल याचा विचार सातत्यानं केला. त्यांच्यावरचं पुस्तक आहे. म्हणजे ज्यांनी अंधारामध्ये सुनील भाऊ अभ्यास केला, कंदील घेऊन, दिवा घेऊन, मेणबत्ती घेऊन, त्या माणसाच्या जीवनावर प्रकाशवाट नावाचं पुस्तक लिहिलंय. त्यांनी सगळ्यांना प्रकाश दिला. असे पुण्याचे आदरणीय राजेंद्रजी पवार साहेब, मला असं वाटतं पांडुरंगाकडे मागणं करेल की महाराष्ट्राच्या एका मोठ्या पोस्टवर लवकरच आपण पोहोचावं. महाराष्ट्राला अजून चांगले दिवस यावेत. आपण सगळे जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. म्हणजे आता सगळे पुरस्कार्थी झाले. आता माझं भाषण पुढे 1 तास चालेल. कारण आम्ही कीर्तनकार म्हटलो की माझं कीर्तन 4-4 तास असतं. पण मी जास्त बोलणार नाही आहे. म्हणजे तब्येत बरोबर. ते सुनील भाऊ आहेत म्हणून सांगतो. बाबा महाराज चातुर्मासाच्या गादीवर 40 वर्ष होते आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सेवा केली. बाबा गेल्यानंतर हे सगळ्या लोकांनी अतिशय महाराष्ट्राचं मधून शोध घेऊन माझ्यासारख्या पामराला त्या गादीवर बसवलं. ज्यावेळी माझी पहिली सेवा झाली चातुर्मासाची गणेश कला क्रीडा मंचला, मी 8 दिवस वेगवेगळ्या विषयांवर बोललो. ज्याच्यामध्ये मला वाटतं भाऊ ज्ञानोबा तुकोबांचा इतिहास परंपरा, ज्ञानोबा तुकोबांचं विज्ञान, ज्ञानोबा तुकोबांचं पंढरी महात्म्य, ज्ञानोबा तुकोबांचं नीतिशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं समाजशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं मानसशास्त्र, ज्ञानोबा तुकोबांचं मागणं या विषयावर 2 तास मी बोलत होतो. पहिल्याच दिवशी सुनील भाऊ महेश भाऊंचे डोळे भरून आले आणि त्यांनी सांगितलं की डॉक्टर चैतन्यानंद महाराजांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं व्यासपीठ इथून पुढे आम्ही 25 वर्षासाठी देतोय. असं की सुनील भाऊ इथे उपस्थित आहेत. आणि मग मी पण आवली आहे जरा. मी पण तिथे शपथ घेतली, मी 25 वर्ष नाही, मी मरेपर्यंत सेवा करेल. पण जितकी काही सेवा करेल तुमचं 1 रुपयाचं मानधनही मी स्वीकारणार नाही. हाही शब्द मी त्यांना दिलेला आहे. कारण मी आज ज्या ज्या ठिकाणी कीर्तन करतो मी बुक्का लावून घेत नाही, हार घेत नाही, कुठलं मानधन घेत नाही, त्या गावचं अन्न घेत नाही आणि त्या गावामध्ये आम्ही पाणीही पित नाही. असा माझा अखंड प्रवास आहे. आणि ह्या प्रवासामध्ये मला आदरणीय बावनकुळे साहेबांची फार मोठी साथ आहे. मला असं वाटतं की समाजामध्ये बदल झाला पाहिजे. पण तो बदल करण्यासाठी काही गोष्टी आपल्यामध्ये आहेत. आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. माझं एक चळवळ आहे, लेट चेंज, लेट्स मेक द नेशन. चला बदलूया, राष्ट्र घडवूया. डू द चेंज युअरसेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड. खूप प्रसिद्ध वाक्य आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आपण आपल्यामध्ये बदल करायला मागत नाही. आज डोळे नसलेला माणूस सांगतोय की माझं काम येऊन पहा. ज्यांना डोळे आहेत त्यांनी माझं काम येऊन पहा. काय गंमत आहे जगण्याची. म्हणजे मला असं वाटतं दुसऱ्यांना जगायला शिकवायचं असेल तर पहिलं आपल्याला जगावं लागेल. पहिलं आहे जगणं आणि मग आहे जागवणं.
ही माणसं अशी पद्धतीने जगतायत की त्यांचं जागवणं सुरू झालंय. प्रश्न इतकाच आहे, आपण जागणार आहोत की नाही, का निद्रिस्त पडून राहणार आहोत. काय चाललंय पुणे शहरामध्ये? जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला, जिथे सावरकरांनी हट्टानं फर्ग्युसन कॉलेजच्या असणाऱ्या त्या समोर भाषण केलं आणि टिळकांनी सांगितलं तुम्हाला लंडनला जावं लागेल, जिथे बाजीरावांनी आमचा पेशव्यांनी आमचा गणपती बाप्पा हटके पार नेला. या पुण्याला एक वेगळी परंपरा, वेगळे संस्कार आहेत, पण पुण्याचं कल्चर कुठेतरी डॅमेज होते. याच्यावर आम्ही कधी विचार करणार आहोत का? कधीतरी झेड ब्रिज कडे जा, कधीतरी नळ स्टॉप कडे जा, कधीतरी कॅम्पमध्ये जा, कधीतरी संभाजी उद्यानामध्ये जा, कधीतरी जयम रोडवर या. मग संध्याकाळच्या वेळी काय चालतंय? आम्ही पुणेकर का सुस्त बसलो? याच्या विरुद्ध का आवाज उठवत नाही? आहे ना धीरज भाऊ, सांगा ना धीरज भाऊ, हे बंद झालं पाहिजे. मी तर पटकन फोन करतो. मी गिरीश बापट साहेबांना सांगितलं होतं, जे काय झेड ब्रिजवर नाटकं चालत आहेत ती बंद झाली पाहिजे. शाळेत जाणाऱ्या कुमारी मुली रांगड्या मुलांबरोबर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बसलेले असतात ते पुण्याला शोभत नाही. पुरुषार्थ वीण जीवन जगणाऱ्या पुरुषांचं तांडव थांबवण्यासाठी आणि कमरेची तरवार कमरेला चढकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य भावळे यांना जाग करणाऱ्या जिजाऊ मासाहेबांनी इथे एक कसबा वसवलाय. त्या कसबाचं प्रतिनिधित्व आपण सगळे करतोय. आपली ओळख पुणेकर म्हणून आहे, ही ओळख आपल्याला पुसू द्यायची नाही. आधार फाउंडेशनच्या व्यासपीठावर आपल्याला आज शपथ घ्यावी लागेल की माझं पुणे हे सगळ्यात सुंदर असेल. पुण्याचा एकव्यावर मला कधी कधी वाटतं एअर क्वालिटी इंडेक्स आमचा डॅमेज व्हायला लागलाय. वॉटर पोल्युशनचा प्रश्न आहे. आज अंडर वॉटर रिसोर्सेस डॅमेज व्हायला लागले. मी IWWA ला कितीतरी इंडियन वॉटर वर्क असोसिएशनला पत्र लिहिली धीरज भाऊ. आज जो नवीन आजार येतोय का धायरी आणि सिंहगड रोडच्या भागामध्ये फैलावतोय? कुठली सिस्टीम करप्ट आहे? नेमकी काय होतंय? कुठल्या जीवांशी खेळ चाललेला आहे? आम्हाला आता उठावं लागेल, कारण हा देश आता अशा व्यक्तिमत्वाच्या हातात आहे, त्यांचं नाव नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र आहे, लक्षात ठेवा. आणि इथे आहेत आपले मुरली अण्णा आहेत. मुरली अण्णा म्हणजे काय? अण्णांची मुरली वाजली की मोहळ जमा होता, असे मुरली अण्णा मोहळ आहेत. आपले दमदार नेतृत्व आहे. आपले धीरज भाऊ पक्षाचं नेतृत्व करतायत. माझी विनंती आहे, या पुण्याला विद्रूप करणारे जी काय वृत्ती आहेत त्या वृत्ती सगळ्या ठेचून काढल्या पाहिजे, असं माझं ठाम मत आहे. पुणेकर म्हणून आम्हाला आमचा अभिमान आहे आणि ते आपण पुढच्या कालखंडामध्ये कराल अशी माझी अपेक्षा आहे. पुण्याचा आराध्य श्रीमंत दगडूशेठ गणपती आहे आणि म्हणून या दगडूशेठ बाप्पाच्या चरणावर मी नतमस्तक होत असताना आज त्यांनी जी मागणी केली राहुलजींनी की मला तुमच्या मदतीची गरज आहे. राहुलजी, याच्यातले किती हात मदतीला पुढे येतील पहा, तुम्हाला फोन पण येतील, पण जो माईकवर आता आवाज तुम्ही ऐकताय हा हात लवकरच तुमच्या मदतीला येईल, काळजी करू नका. मी जिथे जातो तिथे काहीतरी देतच राहतो. गावामध्ये म्हणजे श्रीराम मंदिराचं काम चालू आहे, म्हटलं 1 कोटी रुपये देतो. वारकरी शिक्षण संस्थेला अन्नदानाला म्हटलं 5 लाख रुपये देतो. जिथे माझ्या वडिलांनी 40 वर्ष मजुरी केली ते छत्रपती शिवाजी महाराजांची बेस उभी राहते, म्हटलं तिथे 25 लाख रुपये देतो. स्वामी समर्थांच्या केंद्रांना मदत करतो. आज मी काही मुलं दत्तक घेतलेली आहेत, कुणाला माहित पण नाही. माझ्या मुलीला लॅपटॉप नसेल, पण ज्या मुलाला लॅपटॉपची गरज आहे मी त्याला लॅपटॉप नेऊन देतो. लक्षात ठेवा, हे सगळं आपण घेण्यापेक्षा देण्यावर माझा जास्त विश्वास आहे. आपण किती घेणार आणि कुठे घेणार आणि कुठे घेऊन जाणार हा आपण कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे. मी कोण आहे? माझं इंटेन्शन काय? माझं पर्पज काय? माझं ड्रीम काय? मी जगतोय का फक्त जिवंत आहे? हाही प्रश्न कधीतरी आपण स्वतःला विचारला पाहिजे. खरं जगणं नेमकी कसं आहे? मला कधी आनंद वाटतो का दुसऱ्याच्या यशाचा? माझं मन इतकं निर्मळ आहे का? इतकं पवित्र आहे का? माझ्या मनामध्ये कुठला द्वेष, कुठले असूया जर नसेल तर खऱ्या अर्थाने मी जगतो असं मला वाटतं. साहेब आलेत का? अच्छा, महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व साहेब इथे आलेले आहेत. वातावरण आपण खूप सुंदर करूयात आणि एक व्रत घेऊन इथून जाऊयात की समाजामध्ये जे दीन दलित दुबळे लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला काम करायचंय. मी साहेबांना येण्या अगोदरच सांगितलं की या ठिकाणी साहेबांनी काहीतरी प्रसाद घेऊन आलेले आहेत आणि राहुलजींचं खूप मोठं काम आहे. अटलजी ज्यावेळी साहेब पहिल्यांदा गेले ना संसदेमध्ये, त्यावेळी जनसंघावर टिळकजींनी टीका केली होती. त्यावेळी अटलजींचं एक वाक्य होतं. अटलजी म्हणाले, पंडित जी रोज शीर्षासन करते हैं और उन्होंने करना ही चाहिए, लेकिन शीर्षासन करने से मुझे कोई दिक्कत नहीं है. पंडित जी आप हर रोज शीर्षासन किया करे, मगर जनसंघ की जो फोटो है, जो तस्वीर है, वो आप उल्टी क्यों देख रहे हैं? आपका शीर्षासन एक वेगळं व्यक्तिमत्व, गोड व्यक्तिमत्व होता, ते आज आपल्यामध्ये नाहीये.
सरकारें आएंगी, सरकारें जाएंगी, पार्टियां बनेंगी, पार्टियां बिखरेंगी, लेकिन ये देश चलना चाहिए हे म्हणणारे अटलजी आणि त्या सूत्रावर काम करणारे आदरणीय बावनकुळे साहेब आहेत. आज आमचे मित्र दिलीपराव काळोखे यांनी या कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केले. आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून दिलीपरावांचं या ठिकाणी अभिनंदन करावं. महाराज, खर तर हे जे दोन शब्द आहेत, अटल शक्ती आणि अटल साधना, या दोन शब्दांवरती इतकं बोलण्यासारखं आहे. आज दिलीपरावांनी ह्या पुरस्काराच्या माध्यमातून समाजातल्या खऱ्या अर्थाने ज्यांनी समाजासाठी काम केलंय वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अशा मंडळींचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करायचं ठरवलं. आणि मला आठवतं पहिला पुरस्कार राजू काका तुम्हाला दिला होता, त्या कार्यक्रमाला मी पण उपस्थित होतो. जे अटलजी मितभाषी अटलजी होते, अजात शत्रू अटलजी होते. म्हणजे अटलजी सभागृहामध्ये बोलायला उभे राहिल्यानंतर विरोधी बाकांवरनं सुद्धा अटलजींच्या विरोधात कोणी असं बोललंय असं कधी दिसायचं नाही. इतकी स्वच्छ प्रतिमा आणि प्रत्येकाला हवासं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धेय अटलजी. आणि ह्या अटलजींच्या नावाने आपण पुरस्कार देताय, त्यामुळे दिलीपराव हा कार्यक्रम, आपल्या कार्यक्रमाला जशी काही वर्षांची परंपरा आहे, मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये असे कार्यक्रम वर्षानुवर्ष आपल्या माध्यमातून व्हावे ही खऱ्या अर्थाने आपल्याला गरज आहे. अटल या शब्दाचा अर्थच असा आहे की एखाद्या विषयावरती दृढ राहणं, अटल राहणं, ज्याला अटल असं म्हणतात. आज अशी स्थिती आहे की माणसं मिनिटाला बदलतात. म्हणजे समाजामध्ये अशी स्थिती आहे की समोरच्याने एखादी 4 व्हीलर घेतली की मला असं वाटतं की अरे मला पण एकदा 4 चाकी घेतली पाहिजे. समोरच्याने बंगला बांधला की मला असं वाटतं की लगेच मी पण बंगला बांधला पाहिजे. समोरच्याने काय केलं, इतकी स्पर्धा आता समाजामध्ये चालू आहे. राजकीय क्षेत्रात तर अटल हे म्हणजे सकाळी एका पक्षात, दुपारी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, आणि सकाळी उठून ते तिसरीकडे चौथीकडे जाऊन कुठेतरी दिसतात. अटल ज्याला म्हणता येईल अशी मानसिकता खूप कमी होत चालली आपण. आणि शक्ती या शब्दातच मला असं वाटतं की 2 व्यक्तिमत्व जर आपण बघितली, एक म्हणजे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. शक्ती या शब्दाची महिमा काय होती, त्या माणसाकडे कुठलं पद प्रतिष्ठा, न आमदार, न खासदार, न मुख्यमंत्री, पण शक्ती काय होती हे बाळासाहेबांकडे पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला पाहायला मिळायचं. आणि दुसरं, शक्ती या शब्दाला अनुसरून जर सांगायचं झालं तर ते म्हणजे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी. ज्या मोदीजींना अमेरिकेसारख्या देशाने विजा नाकारला, आज त्या मोदीजींना अमेरिकेमध्ये रेड कार्पेट आहे. ज्या मोदीजींना आपण पाहायचो की अनेक देशांमध्ये लोकांना असं वाटायचं की अरे हे मोदीजी काय करणार आहेत, आज आपण पाहतोय की त्या मोदीजींना रिसीव्ह करायला, त्या मोदीजींना हस्तांदोलन करायला, त्या मोदीजींना मिठी मारायला अनेक देशांचे राष्ट्राचे प्रमुख हे पुढे सरसावतात. नव्हे तर आज जगाच्या पाठीवरती या विश्वाचं नेतृत्व कोण करू शकतात, तर आज अशी स्थिती आहे की ते फक्त आणि फक्त नरेंद्रभाई मोदी. त्यामुळे शक्ती या शब्दाला खऱ्या अर्थाने समर्पक असं नाव हे श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे असतील आणि नरेंद्रभाई मोदी. दुसरा आपला पुरस्कार आहे तो म्हणजे अटल साधना. साधना या शब्दामध्ये, साधना ही काही केवळ धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येते असं नाहीये. साधना या शब्दाचा जर आपण नीट विचार केला, म्हणजे संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, यांनी साधना केलीच. पण आता ज्यांनी आपल्या समोर मनोगत व्यक्त केलं, देशमुख सरांनी त्यांच्या आयुष्यामधली 20-25 वर्ष जी साधना केली आहे ती त्या क्षेत्रामध्ये, कुठलंही क्षेत्र असू दे, तुम्ही कला क्षेत्र घ्या, अमिताभ बच्चन आज जगाच्या पाठीवरती ज्यांचं नावलौकिक आहे
ते अमिताभ बच्चन. त्यांनी कला क्षेत्रामध्ये साधना केली. सुनील गावस्कर, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही जा, ज्यांनी क्रिकेटमध्ये साधना केली अशी अनेक माणसं आहेत. एकनाथजी रानडे, संघाच्या माध्यमातून तर अनेक अशी मंडळी घडली की ज्यांनी आयुष्यातली 50 वर्ष समाजाच्या, देवाच्या, देशाच्या, धर्माच्या कामासाठी दिली. मला असं वाटतं ही साधना ही तितकीच महत्वाची आहे. त्यामुळे आज साधनेचा विषय निघाला म्हणून सांगावं असं वाटतं, ज्यांना अनाथांची माय म्हणलं जायचं अशा सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्य अनाथांच्या मुलांसाठी घालवलं. ही सुद्धा एक साधनाच आहे असं मला वाटतं. त्यामुळे शक्ती आणि साधना हे दोन्ही पुरस्कार आपण अटलजींच्या नावाने देताय, हे निश्चित दिलीपराव कौतुकास्पद आहे. मी आपल्या या उपक्रमाला, कार्यक्रमाला सर्वांच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. अटलजींचा नावचा हा पुरस्कार ज्या वेळेला जाहीर झाला, काळोखे साहेबांनी ती बातमी मला येऊन सांगितली, त्यावेळेला खरंच मला खूप आनंद झाला. आणि तेव्हापासून मी या कार्यक्रमाची वाट पाहत होतो. उत्सुकता बऱ्याचदा ताणली गेली, कारण 2दा कार्यक्रम पोस्टपोन झाला. आज तो प्रत्यक्षात घडतोय, याचं खूप समाधान आहे, आनंद वाटतोय. आजवर नेत्रहीन दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांचं करिअर घडवण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना संगणक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी जी धडपड मी केली, जे अपार परिश्रम मी घेतले, त्याची हा पुरस्कार एक पावती आहे, हे अत्यंत विनम्रतापूर्वक मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो. खर तर अटलजींच्या स्मरणार्थ दिला जाणारा हा पुरस्कार आज मला मिळतोय, हे मी माझं सद्भाग्य मानतो. हा सन्मान म्हणजे माझ्या दृष्टीने अटलजींचा आमच्या कार्याला लाभलेला आशीर्वाद आहे. माझं काम नेत्यांना पुढे नेण्यासाठी हा सन्मान मला सतत बळ देत राहील, प्रेरणा देत राहील असं वाटतं. दिलीप काळोखे सरांनी आमच्या कामाची दखल घेतली. मागचे 17-18 वर्ष ते आमच्याशी असोसिएटेड आहेत, त्यांची आम्हाला मदत आहे. आज त्यांनी इथे बोलवलं, पाठीवर कौतुकाची थाप दिली, खूप छान वाटलं. मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा, विद्यार्थी दशेत असताना शिर्डी जवळच्या एका छोट्याशा खेड्यातून मी उच्च शिक्षणाचं स्वप्न घेऊन पुण्यात आलो. इथे आलो तेव्हा डोळ्यात बरेच सारी स्वप्न होती. भगवंतानं चांगली बुद्धिमत्ता दिली होती, प्रबळ आत्मविश्वास माझ्या पाशी होता, पण परिस्थिती बिकट होती. माझ्या अंधत्वामुळे मला या पुणे शहरातल्या कुठल्याही वसतिगृहानं तेव्हा स्वीकारलं नाही. आणि म्हणून बरेच दिवस मला रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती राहून काढावे लागले. तिथे राहत असताना हाल अपेष्टा आणि अडचणींच्या भट्टीत मी अक्षरशः ताऊन सुलाखून निघालो. पण तिथे त्या परिस्थितीतनं जात असताना एक गोष्ट मी शिकलो, की आपल्या बांधवांच्या अडचणी, आपल्या बांधवांचे प्रश्न हे आपल्याला सोडवले पाहिजेत. आणि म्हणून आपण काहीतरी काम केले पाहिजे. हजारो नेत्रहीन दिव्यांग विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार होऊ शकतील. हजारो नेत्रहीन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जीवनातला काळोख काहीसा होऊ शकेल. अनेकांच्या जीवनाचं भवितव्य उज्ज्वल होऊ शकेल. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. दिलीप काळोखे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज आमच्या कार्याचा गौरव केला. या सगळ्यांना आमच्या संस्थेच्या वतीने कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.